आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज. शिवराज, ए शिवराज. अरे उठ उठ, मी आलोय तुला भेटायला. अरे तुझा पांडुरंग, तुझा विठ्ठल वारकरी संप्रदायाचं नाव का बदनाम करतो रे बाळा? बेटा, आता तर तू मला सुद्धा सोडलं नाही. देशातल्या 23 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलाच रे शिवराज. म्हणून तुझं नाव मी आता मोठे गावकर नाही, तर मी आता तुझं नाव ठेवणारे छोटे नाव कर. मोठ्या नावाला छोट कसं करावं याच या कलियुगातलं उदाहरण म्हणजेच तुझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेलं लेकरू मला सुद्धा वाटलं मोठं होतंय, शिकतंय, शिकवतंय, धडपड करतंय. म्हणून मी तुला कायम आशीर्वाद दिला. पण तू तर अरे अरे महाराष्ट्रच नाही, तू अख्ख्या देशाला मूर्खात काढलं आणि सगळ्यांना सांगितलं की माझा पांडुरंग माझ्या स्वप्नात आला, त्याने मला नीटचे प्रश्न सांगितले. अरे वा, अरे छोटे नावकर, तू तर माझी सुद्धा झोप उडवलीस. करोडो करोडो वारकऱ्या माझ्या दर्शनासाठी दर आषाढी कार्तिकीला येतात. गोर गरीब दीन दलित उपेक्षित 18 पगड जातीचा माझा हा भक्तगण आहे. अरे तू माझं नाव वापरलास, अत्यंत चुकीचं आहे. छोटे नावकर, तू लातूर पॅटर्नला डाग लावण्याचं काम केलं. छोटे नावकर, तुझे स्वप्न, तुझ्या महत्वाकांक्षा गेल्या 10 वर्षापासून या महाराष्ट्रातल्या गोर गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांशी तू खेळलास. तुला पैसाच कमवायचा होता, तुला मोठंच व्हायचं होतं, तर तू मला सुद्धा सोडलं नाहीस आणि सांगत सुटलास की मला पांडुरंगानं स्वप्नात येऊन नीटचे प्रश्न दिले. अरे सगळ्या जगाचं कल्याण मला करायचं आहे, तुझं पण कल्याण व्हावं हीच माझी भावना. पण छोटे नावकर, तू राजकीय लोकांना जवळ केलास, त्यांचा आधार घेऊन तुझे अनेक पाप लपवण्याचं काम तू केलंस. महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी, अरे परवाच मी पाहिलं, एका शेतकऱ्यानं तर अर्धा एकर शेत विकून लातूरला रूम घेऊन मुलाला तुझ्या क्लासला आणि तू त्याच्याशी सुद्धा गद्दारी केलास. अरे अरे तो माझा वारकरी, वारकरी फाटलेलं धोतर, फाटलेला सदरा घेऊन, कोरभर भाकर घेऊन आषाढी वारीला येणारा माझा वारकरी, माझ्या वारकऱ्याच्या लेकरांना सुद्धा तू सोडलं नाहीस. अरे म्हणूनच म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. आणि काय म्हणत होतास? झुकेगा नाही साला. झुकलास रे छोटे नावकर, झुकलास. या महाराष्ट्रच नव्हे तर या देशातली 23 लाख कुटुंब तुला माफ नाही करणार. 3 विद्यार्थ्यांनी तर आत्महत्या केल्या, अजून काय होणार माहित नाही. कित्येक विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे, अनेक कुटुंब सैरभैर झालेली आहेत. कित्येकांनी तुझ्या क्लासला फीस भरलेली आहे.
लातूरच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक शहरात तुझ्या शाखा निघाल्या, तू करोडपती झालास, पण माझ्या शेतकऱ्याच्या लेकराला भिकारी केलास. आज तो तुझ्या दारासमोर मागतोय की माझी फीस परत द्या. छोटे नावकर, किती जरी तू सांगितलं की मी वारकरी संप्रदाय आहे, अरे पण तुला माझा वारकरी म्हणायला सुद्धा मला नकोस वाटतंय. होय, मी कोपलोय, आणि मी कोपलो तर काय होतं हे तू अनुभवतोयस. सीबीआय, ईडी, माफिया, आता तर तू म्हणे लातूरातल्या अनेक डॉक्टरांना सुद्धा गंडवलेलं. अरे असं सांगतात की अनेक एका शिकवणी चालकात सुद्धा गायब होण्यामध्ये तुझा हात आहे. काय चाललंय? अरे या लातूरला किती मोठं केलं या लातूर पॅटर्न घडवणाऱ्या डॉक्टर गोपाळराव पाटलांनी, डॉक्टर जे.एम. वाघमारेंनी, प्राध्यापक अनिरुद्ध जाधवांनी. अरे आपल्या रक्ताचं पाणी, हाडाची काढ आणि छातीचा कोट करून या लातूरला पॅटर्नला जपण्याचं काम या व्यक्तींनी केलं. जे.एम. वाघमारे असतील, डॉक्टर गोपाळराव पाटील असतील, धैदया रडतायत स्वर्गामध्ये. अरे याचसाठी घडवला का मी लातूर पॅटर्न? छोटे नावकर, तुला आता कुणीही मोठे गावकर म्हणणार नाही, तुला कोणीही म्हणणार छोट नावकर. अरे एवढा संपत्तीचा हयास, एवढा संपत्तीचा हव्यास, अरे किती वर्षापासून चालत आहे तुझा हा गोरख धंदा. कोणी म्हणतं 5 वर्षापासून, कोणी म्हणतं 4 वर्षापासून, कोण म्हणतं 7 वर्षापासून, कोण म्हणतं 10-12 वर्षापासून. भारतात पहिला आलेला मुलगा हेरायचा, त्याच्या घरी जायचं, त्याला लाखो रुपये द्यायचे, गाडी भेट द्यायची आणि त्याचं ऍडमिशन आपल्या क्लासला करून घ्यायचं. पाप तुझ्या हातनं घडलं आणि डंका सगळ्या महाराष्ट्रात मिरवायचा की माझ्याच क्लासचा विद्यार्थी भारतात पहिला आला. अरे मी सगळं पाहत होतो, मला सगळं जाणवत होतं, पण छोटे नावकर, तू एवढ्या छोट्या मनाचा असशील याची किंचितही कल्पना अरे माझ्यासारख्या पांडुरंगाला आली नाही तर सर्वसामान्य माझ्या भोळ्या भाबड्या 23 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कशी येईल? आज 23 लाख कुटुंब तुमच्या या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये, नीटच्या प्रकरणामध्ये जळतायत, होरपळतायत, तळमळतायत, त्यांचा तळतळाट लागतोय. एक लक्षात ठेव, जैसी करनी वैसी भरनी, आज किया कल पाएगा, सर को उठाकर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. झुकेगा नहीं साला म्हणणारा, आज तू झुकलास रे, झुकलास. लक्षात ठेव, देर है पर अंधेर नहीं है. आणि मी सगळं हे पाहतोय. माझं नाव घेऊन तू सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशात हात घातला. माझी मोल मजूर जाणारी, माझी फाटकं लुगडं घेऊन ती मजुरी डोक्यावर टोपलं घेऊन ती फिरती. माझं लेकरू नीटला बसलाय मोठे गावकर, पण तू तिच्या सुद्धा फाटलेल्या लुगड्याची किंमत केला नाही, त्या माझ्या गोरगरीब वारकऱ्याच्या धोत्राची, फाटलेल्या ठिगळाची किंमत केली नाही, कुणाला फीस कमी केली नाही. अरे लुटलास रे, लुटलास. आणि लुटलास कुणाला? अरे गर्भ श्रीमंताला तर तू लुटलासच, पैसेवाल्या तर लुटलासच, पण माझ्या गोर गरीब 18 पगड जातीचा माझा वारकरी समाज, याला तू लुटलास. त्यांच्या लेकरांचे स्वप्न भंग पावली. प्रत्येक माझ्या माय मावशीला वाटत होतं माझं लेकरू डॉक्टर व्हावं, म्हणून तुझ्या क्लासला लाखो रुपये घालून भरलं आणि त्यांची सुद्धा तू परवा केली नाहीस. छोट नावकर, अरे आता ह्या लातूर पॅटर्नचं नाव अख्ख्या देशात तू बदनाम करून टाकलेलं आहे. पण माझा लातूरकर सक्षम आहे. माझ्या लातूरमध्ये अजूनही चांगली लोक आहेत जे पुन्हा एकदा माझा लातूर पॅटर्न घडवतील. तू तर क्षणभंगूर आहेस.
तू तर अगदी क्षणिक आहेस, पण तुझ्या धक्क्यानं हा लातूर डगमगणार नाही. हा लातूरचा ताठ करारीपणा पुन्हा इथले प्राध्यापक, पुन्हा इथले शिक्षक जगाला दाखवून देतील की खरंच लातूर पॅटर्न हे एक 100 नंबरी सिल्वर आहे, गोल्ड आहे. लक्षात ठेव, 24 कॅरेट सोनं आहे माझ्या लातूरचा विद्यार्थी. अरे, त्यांच्या भावनेशी तू खेळलास. तुला कोणी समाज, कोणताही वर्ग, 23 लाख कुटुंब, 23 लाख विद्यार्थी तुला कधीही माफ करणार नाही आणि तुला मी सुद्धा वाचवणार नाही. आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण, रत्नाकर न्यूज.